नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काय झालंय ना की अक्षरशः हिंदू धर्म हा सगळ्यांसाठी अगदी आओ जाओ साला घर तुम्हाला असं झालंय. कोणी उठतंय, काही बोलतंय, कोण देवदेवतांना सगळ्या गोष्टी करतंय, शिव्या देतंय. म्हणजे अक्षरशः हिंदूंची वाईट प्रतारणा आहे. वाईट म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, मी सरळ बोलतो. ते आपले सगळे दलित समाजातले अर्धी लोक, काही सगळीच नाही, अर्धी सगळे अर्धी चांगले आहेत नाही असं नाही, अर्धी लोक तर अगदी म्हणजे त्या सह्यांच्या साल्या मुसलमानांच्या नादानं काय काय घाणेरड्या त्या रील आणि मी ते पाहतो, मला अनेक जण पाठवतात. अक्षरशः साला तळपायच्या मस्तकात जाते आणि इतकी भिंडोक आणि घाणेरडी ही सगळी लोक, म्हणजे यांना काय बोलायचं ते देखील कळत नाही. हे बरे हे हिंदूच, दलित समाज हा भारतातला सर्व हिंदूच, हे लक्षात घ्या. त्यांची पाळंमुळं जरी शोधायला गेलं ना मागे तरी हे सगळे हिंदूच, पण त्यांच्या नादाने अर्धा समाज अर्धा चांगला आहे. उगाच सगळ्यांना वाईट म्हणावं असं काही नाही आहे. आणि हे बाकी हे अर्धे मुस्लिम देखील चांगले असतील, देशाला मानणारे असतील, इथल्या मातीला मानणारे असतील, पण अर्धे तर मी सांगतो सरळ काही कामाचे नाहीत, ते नेहमी हिंदूंच्या विरोधातच आहेत. पण एवढं सगळं असताना जेव्हा राजकारणी एखादा असं काहीतरी करतो, महाराष्ट्रातला राजकारणी किंवा ते अब्दुल सत्तार, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो शेवटी व्हिडिओच्या, आवर्जून ती व्हिडिओ पहा, त्यांनी काय काय आपल्या सगळ्या गोष्टी बोलल्यात त्या. पण हे आमदार एक नाही 2-2 टर्म निवडून येतात, याचं वाईट वाटतं. वाईट याचं वाटतं की त्यांना मतदान करणारा 70-75% समाज हा हिंदू आहे. म्हणजे जे हिंदू त्यांना मतदान करतोय ना, त्या हिंदूला माहिती आहे की ह्या माणसाने आमच्या देवदेवतांना शिव्या घातलेत, तरीही तो मतदान करतोय. याचा अर्थ आमचं काय मेलंय म्हणजे मला तेच नक्की कळत नाही. म्हणजे आम्ही जिवंत आहोत का आम्ही फक्त पैशाच्या मागं धावतोय, याचं मला गणितच समजलं नाही. आणि अशा नेत्यांना एका पक्षामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या काय दिल्या जातात, अशा लोकांना मोठं काय केलं. ते शिंदेचे आहेत आमदार काहीतरी, आता ते अब्दुल सत्तार काय ते शिंदेचे, मग हे शिंदे काय झोपत होते का काय मला समजत नाहीये. या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या नाहीत का की याच्यावर कारवाई करा, हाकलून द्या ना, तिच्याला काय फरक पडतो, कोण आहे आमदार असो नाही तो कोणी असो. पण असल्या गोष्टी बोलत असताना यांचं तारतम्य सुटतं, यांना भान राहत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे आपण जर एखाद्या दुसऱ्या धर्माच्या देवदेवतां किंवा त्यांच्या कोणाविषयी बोललो तर काय पेटून उठतात ही लोक, काय पेटून उठतात. पण हिंदू आमचा सहिष्णू आहे, आमचा हिंदू सेक्युलर आहे, त्याला फरक नाही पडत ना आमच्या देवदेवतांना काय बोललं. तो म्हणतो नाही आम्हाला त्याचं काय काही घेणं देणं, धर्म जात आम्ही काय करत नाही. तुम्ही साल्यानो असे उघड्या येणार आहे, तुम्हाला कळेल, थोड्या दिवसांनी कळेल तुमची लायकी काय आहे ती. मी कोणाला बोलतोय, हिंदूंना बोलतोय. तुम्ही जे सेक्युलरवादीचा किडा तुमच्या बोच्यात शिरतोय ना, त्याचा नक्की तुम्हाला फटका एक दिवशी बसेल. पण अशा लोकांचा बंदोबस्त करणं आता फार महत्त्वाचं आहे. कारण हे ज्या प्रकारे म्हणजे हे देवदेवतांना झालं यांच्या वर्गातले समजतात, यांना हे वाटतंय की यांना हे काल्पनिक आहे, असं कोण आहेत ही, काय करतायत, काही येईल ते बोलतात तोंडाला, यांच्यावरती विरोध करणारं कोणी नाही आहे. यांना म्हणजे साधं उदाहरण, एखादा आमदार अशा गोष्टी बोलतो, तो आमदार आजही त्याच राजकारणाच्या प्रवाहामध्ये टिकून राहतो. मग चला उद्या मी तर म्हणतो, मी उद्या कुठल्या तरी धर्माला त्याला शिव्या बिव्या देऊन टाकतो, मोठा होतो, मग मी पण असंच काहीतरी करतो. काय चाललंय, कधी आम्ही थांबवणार, कधी आम्ही अशा लोकांना व्यसन घालणार, कधी आम्ही यांच्यावरती मोक्का लावणार. म्हणजे आज आम्ही फक्त देवदेवतांचे अपमानच सहन करत राहायचं. तो ओवेसी तो त्या ओवेसीचा भाव काहीतरी बोलला होता, ती सुषमा अंधारे, ते आता त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहे. असे कित्येक लोक, कित्येकांनी देवदेवतांचे आत्ता ते संभाजी ब्रिगेड का श्रीगेड त्या शरद पवारांच्या समोर तो कोण तो माणूस, त्याने काहीतरी आता फालतूगिरी केली. तो जितेंद्र आव्हाड तर मग म्हणते श्रीराम मांसच खायचे. काय करतोय आम्ही, किती विटंबना सहन करायच्या. धर्म म्हणून आम्ही आमच्या जागी आमच्या सगळ्या गोष्टी मानायच्या की नाही मानायच्या. मग ज्या वेळेला हिंदू पेटेल ना, मग तेव्हा इतिहास काढावा लागेल. मग मात्र तुम्हाला सळो की पळो होऊन जाईल. मग आठवेल की अफजल खानाचा कोतळा कसा बाहेर निघाला, मग आठवेल की शाहिस्ते खानाची बोटं कशी छाटली, मग आठवेल की औरंगजेबाला 17 वर्षानंतर महाराष्ट्राचा मृत्यू का आला. कित्येक सल्तनतींना पाणी पाजणाऱ्या आमच्या हिंदूंच्या अवलादी मग जर जाग्या झाल्या ना, तर मग तुम्हाला मात्र अवघड होईल. जोपर्यंत हिंदू विखरलेला आहे तोपर्यंत तुम्ही त्याचा फायदा घेत आहे. पण एक दिवस लक्षात घ्या, एक दिवस असा नक्की येईल की संपूर्ण हिंदू एकजूट होईल आणि त्यावेळेला अक्षरशः सगळ्या गोष्टींचे वचपे काढले जातील. आता त्या अब्दुल सत्तारची पहिली व्हिडिओ बघा आणि मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि ही व्हिडिओ चांगली सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या हिंदूंना जागा करण्याचं काम करा. हनुमान 5 मिनट के अंदर बाहर निकल जाने को ना, जल्दी निकाले पुलिस।